शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आता जे काही डाळिंबाची आपली जे काही आंबे भारत जे काही शेतकरी आहे त्यांची जी काही सेटिंग आहे ती पूर्णपणे कंप्लीट झालेली. तर मित्रांनो, आता सेटिंग कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला पाण्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की आपण जर जास्त कमी जर पाणी दिलं तर आपली जी काही पांढरी मुळी आहे ती सफोकेट होते व आपल्या जे काही डाळिंब झाडाला जे काही अन्नद्रव्याची जी काही कमतरता त्या ठिकाणी दिसून येते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या डाळिंबाच्या बागेची जी काही पांढरी मुळी आहे ती वाढवण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या डाळिंबाच्या झाडाला जर अति जर पाणी दिलं तर त्या ठिकाणी अशी कोणती जी काही बुरशी आहे ती पांढऱ्या मुळीवर वाढते व आपली जी काही पांढरी मुळी आहे ती पूर्णपणे खराब होऊन झाडाच्या ग्रोथवर, फळाच्या विकासावर त्याचा इम्पॅक्ट पडतो. तर मित्रांनो, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, जेव्हा डाळिंबाचं जे झाडाची जी काही सेटिंग आहे ती पूर्णपणे कंप्लीट होते व फळ विकास अवस्था ही सुरू होते, मित्रांनो या वेळेला आपण आपल्या डाळिंबाच्या बागेला पाणी व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की काय होतं मित्रांनो, आपण जर वापसा कंडिशन जर येण्याच्या अगोदर आपल्या झाडाला जर पाणी जर त्या ठिकाणी दिलं तर त्या ठिकाणी आपल्या डाळिंबाच्या झाडाची जी काही पांढरी मुळी आहे तिच्यावर मायक्रोफिनोमिना ह्या नावाची जी काही बुरशी आहे ती फक्त पांढऱ्या मुळीवरच वाढते व मित्रांनो ती वाढल्यामुळं आपल्या जे काही पांढऱ्या मुळीचा जो काही विकास आहे तो पूर्णपणे थांबून जातो व आपली पांढरी मुळीचा जो काही विकास थांबल्यामुळं त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो आपल्या फळ विकासावर, झाडाच्या ग्रोथवर पडतो. मित्रांनो, त्याच्यामुळे आपलं जे काही झाड आहे ते विविध रोगांना बळी पडू लागतं व आपल्या प्लॉटमध्ये त्याचं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी होतं. मित्रांनो, ह्या बुरशीची लागण आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या डाळिंबाच्या जी काही मुळी आहे पांढरी मुळी त्याच्यावर ही झाली आहे तर आपल्याला ओळखायची कसं. तर मित्रांनो, काय करायचं आहे, आपल्याला जी काही पांढरी मुळी आहे ती घ्यायची आहे आणि तिला वरबाडून बघायचं आहे. मित्रांनो, ती मुळी जर वरबाडल्या गेली, तिच्या वरची जर साल त्या ठिकाणी निघून आली तर त्या ठिकाणी समजून घ्यायचं की आपल्या डाळिंबाच्या जी काही पांढरी मुळी आहे तिच्यावर मायक्रोफिनोमिनाचा जो काही अटॅक आहे तो झालेला आहे. तर मित्रांनो, या पूर्ण गोष्टीला जर आपण व्यवस्थित लक्षात घेतलं तर आपल्याला एकच समजतं की आपल्याला आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये पाणी नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये आपण मग काय व्यवस्थापन हे केलं पाहिजे. मित्रांनो, जर पांढरी मुळी व्यवस्थित राहिली तर त्या ठिकाणी आपल्या डाळिंबाच्या झाडाची जे काही फळ आहे त्याची साईज व्यवस्थित होणार आहे, झाडाची जी काही ग्रोथ आहे ती पद्धतशीर होऊन आपल्या जे काही झाडाची उत्पादनात ही भर होणार आहे व आपल्याला त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी उत्पादन वाढून आपला फायदा हा होणार आहे. तर मित्रांनो, आता मुळी व्यवस्थापन करताना आपण कोणती काळजी ही घेतली पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जे काही पाणी आहे ते वापसा कंडिशनला द्यायचंय. वापसा आल्यानंतरच आपल्या पिकामध्ये आपल्याला पाणी द्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एकरी 2 ते 3 लिटर जे काही व्हॅम आहे, व्हॅस्क्युलर अर्बिस्क्युलर मायक्रोरायझा याचा वापर हा करायचा आहे. जेणेकरून जे काही आपली जमीन आहे जमिनीत भुसभुशीत होऊन जे काही पांढरी मुळी आहे ती पद्धतशीर वाढणार आहे व आपल्या पिकाला त्याचा भरपूर त्या ठिकाणी फायदा होणार आहे. दुसरं म्हणजे आपल्याला जो काही डॉक्टर ग्रोथ आहे हे आपल्याला एकरी 500 ग्राम हे ड्रिपद्वारे चालवायचं आहे. जेणेकरून याच्यामध्ये जे काही 12 प्रकारच्या जे काही बॅक्टेरिया आहे त्या जर आपण सोडल्या तर त्याचा वापर केल्याने आपल्या डाळिंबाच्या झाडेमध्ये जे काही बुरशीजन्य रोग, हे मातीतून येणारे जे काही बुरशीजन्य रोग आहे ते तर कमी होणारच आहे, पण आपल्या डाळिंबाच्या झाडाची पांढरी मुळी वाढायला सुद्धा त्या ठिकाणी मदत होणार आहे. दुसरं म्हणजे आपल्याला दुसरा जो उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला पांढरी मुळी वाढण्यासाठी आपल्याला जे काही रिस्टार्टर आहे त्याचा सुद्धा वापर त्या ठिकाणी एकरी 500 ग्राम हा करायचा आहे. जेणेकरून पांढरी मुळी जास्त वाढल व आपल्या झाडाची जी काही ग्रोथ आहे ती व्यवस्थित होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या झाडामध्ये, तुमच्या प्लॉटमध्ये व्हॅमचा, रिस्टार्टरचा आणि जे काही डॉक्टर ग्रोथचा आहे तुम्ही एकदा वापर करून बघा. मित्रांनो, त्याचे फायदे एकदम अप्रतिम आहे व आपल्या झाडाच्या क्वालिटी बनण्यासाठी ती एकदम फायदेशीर आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.